हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 71. भस्मासूर. एक राक्षस होता. ऋषींप्रमाणेच आपल्यालाही भस्म करायची सिद्धी प्राप्त व्हावी अशी त्याची इच्छा होती. त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येमुळे श्री शंकर त्याला प्रसन्न झाले. श्री शंकरांनी प्रगट होऊन त्या राक्षसाला वर मागायला सांगितले. राक्षसाने वर मागितला, देवा शंकरा, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म झाले पाहिजे. श्री शंकरांनी तथास्तु असे म्हटले. तेव्हा तो निर्दयी उलट्या काळजाचा राक्षस म्हणाला, श्री शंकरा, तू मला वर दिला आहेस, परंतु त्याची मला प्रचिती पाहायची आहे. तेव्हा तुझ्याच डोक्यावर हात ठेवून मी भस्म होते का ते पाहतो. असे म्हणून तो राक्षस श्री शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्याजवळ येऊ लागला. ते पाहून श्री शंकरांना काय करावे ते समजेना. श्री शंकर वायुवेगाने पळत सुटले. श्री शंकर पळत पळत श्री विष्णूंकडे गेले. श्री विष्णूंना त्यांनी कशीबशी घाईघाईने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा श्री विष्णू श्री शंकरांना म्हणाले, देवा, वर देताना समोरच्याची पात्रता तरी पाहत जा. श्री शंकर म्हणाले, चूक झाली, पण आता काय उपयोग, मी वर दिला आहे. तो राक्षस आता त्याला भस्मासूर म्हणायला पाहिजे. माझ्याच मागे माझ्या डोक्यावर हात ठेवून माझेच भस्म करायला येत आहे. तेव्हा देवा, मला यापासून सोडवा. श्री विष्णूंनी श्री शंकराला असेच पळत जा, मी करतो काहीतरी युक्ती असे सांगितले. श्री शंकर तेथून निघून गेल्यावर श्री विष्णूंनी आपल्या मायेने एक सुंदर सुस्वरूप युवती प्रकट केली आणि तिला काय करायचे ते समजावून दिले. त्या युवतीने हातात एक चेंडू घेतला आणि ती श्री शंकर ज्या मार्गाने पळत गेले होते त्या मार्गावर चेंडूचे टप्पे घेत खेळत उभी राहिली. तिकडून भस्मासूर राक्षस श्री शंकरांच्या मागे पळत पळत आला. त्याने वाटेत ती सुस्वरूप युवती एकटीच चेंडू खेळत उभी असलेली पाहिली. त्या लावण्यवतीला पाहून भस्मासूर तिच्यासाठी वेडा झाला आणि तो श्री शंकरांना विसरला आणि त्या युवतीच्या मागे आपल्याशी लग्न कर अशी भुणभुण करू लागला. त्या युवतीने सांगितले की तिला नृत्य फार आवडते. जो कोणी तिच्यासारखे नृत्य करील त्याच्याशीच ती लग्न करील. भस्मासूर तिच्यासारखे नृत्य करायला तयार झाला. त्या युवतीने पदन्यास टाकायला सुरुवात केली. त्याप्रमाणे भस्मासूरही पदन्यास टाकू लागला. नृत्य करता करता त्या युवतीने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याप्रमाणे भस्मासुरानेही त्याचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर श्री शंकरांच्या वरामुळे त्याचे तत्काळ भस्म झाले. हरि ओम.